नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 8. प्रचार महिमा. श्री गुरुदेवाय नमा. एक साधू वेशी मजशी बोले, आमुचे आचरण जरी भले, परी लोक दुसऱ्यांनी दिपविले, न ऐकती ते वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दृष्टांचे हाती, आम्रतरू मेहनतीनेही न जगती, गवत वाढे न पेरता, ऐसा अनुभव मजा आला, सांगूनही न पटे जनतेला, काय वाटे करावे याला, ऐकती ना हे वेडे जन, मनोनी प्रार्थना करीतो साहेबासी, त्यांनी करावे कायद्यासी, जनता उद्धारावी हवी तैसी, दंड कैद करोनी, ऐकताची त्याचे वचन, म्हणालो मग सरकारची झाला भगवान, कासया करीशी देवाचे भजन, पूजावे जोडे साहेबांचे, वास्तविक संतांचे सांगणे प्रेमाचे, सरकारचे सांगणे दंडुक्याचे, जरी पर्यायाने दोघांचे, एकची ध्येय पाहता, यात दमनाने लोकभीती, तेवढ्या पुरते नीट वागती, आणि मार्ग काढोनी पापे करीती, कोट्यानुकोटी, तैसे नाही साधू संतांचे, त्यांचे बोलणे आपुलकीचे, एकदा विचार पटले त्यांचे, लोक मरे तो न विसरती, साधूंनी देवासी प्रार्थावे, सकळ जनांसी बोधित जावे, ऐसे आहे साधन बरवे साधू संतांचे, पूर्वी प्रचारक साधू म्हणून फिरती, गावोगावी लोका जागविती, आलख म्हणून प्रहरा देती, घरोघरी अरुणोदयी, त्यांचे प्रेमची कार्य करी, लोक उठती नित्य नेमावरी, राहणे टापटिपीचे बाहेरी, अंतरी निर्मळपणा, कथा कीर्तनादिकांच्या योगे, पाप भिरुता अंगी वागे, तेने कायद्या विनयी सुमार्गे, जाती बहुजन, जगी काही लोक अज्ञानी, ते दुसऱ्या ऐसी करीती करणी, थोरांचे आदर्श जीवन म्हणून पाहिजे अनुकरणास्तव, काही लोक चिकित्सक, विचार पटताची वागती चोख, त्यासाठी उत्तम विवेचक प्रचारक पाहिजे, काही लोक प्रलोभनी पडले, लाभ असेल तेची घेती भले, त्यांना स्वर्ग सुख पाहिजे दाविले, दुःखे निवारुनी सेवकांनी, परंतु भया वाचुनी काही लोक, न ऐकतीच बोध सम्यक, दंडाविन जैसे पशु देख, न चालतीच योग्य मार्गे, त्यांना हित कोणी शिकवावे, कोणी मूर्खाचे हृदय भरावे, म्हणून सत्तेने सरळ करावे, ऐसा मार्ग वाढला, सामदाम दंडभेद, राजनीती ही बहुविध, कायद्याच्या आधारे शुद्ध करू पाहे जनलोका, कायद्यानुसार गाव रचना, कायद्यापरी करावे वर्तना, कायद्यानुसारची जना, सहाय्य द्यावे परस्परे, जो करील कायदा भंग, त्यासी दंड द्यावा लागवे ग, यासाठी नेमावा लागे मग, राजा सत्ताधीश मुखंड, परी राजा हा विष्णू अंश बरवा, ऐसा लोकी करावा गवगवा, तेव्हाची कायदा त्याचा चालावा, यातही आले प्रचार तंत्र, देश हा देवची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्था सूत्र, ते न पाळता पातक थोर, प्रचार तंत्र हे आवश्यक, सत्ता कायदा ध्वजावरी श्रद्धा, प्रचारेची निर्माण होई सदा, त्याविन नुसते भय सर्वदा, नियमयुक्त न ठेवी, उलट राजभयादी नसून, लोकात प्रचार होता पूर्ण, आत्मसाक्षीने वागती जन, उत्तम हाही अनुभव, तैसेच कायद्याची चुनवणी रेषा, किती करीती पापे नित्यशा, परी विचार भिन्नता प्रचारे सहसा, पाऊल न पडे वाम मार्गी, सारांश सत्ता निमेही राज्य करी, प्रचारची सर्व जीवनावरी, सत्ता देहासची बंधनकारी, अंधविकारी कायदा, प्रचार मनावरी संस्कार करी, तो संस्कार अंतरी बाहेरी, राज्य करोनी मानवा सुधारी, गाव करी तीर्थची तो, हे सत्तेने कधीच नव्हे, उलट चुकारासी लाभ पावे, गरीब सज्जन उगीच मरावे, ऐसेही होते, सत्तेने जे कायदे केले, त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले, आणि दुबळे भोळे मागेच राहिले, ऐसे झाले आजवरी, म्हणून कायदाची नव्हे सर्व काही, प्रचारा ऐसे श्रेष्ठ नाही, सर्वांसी मानवतेचे पाठ देई, तो नियमन करी न करिता, राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले, परी राज्य चाले संतांचे, संतांचा तो प्रचार अमर, अजूनही लोक मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धारितो, न लगे सत्तेचा बडगा, नको भयभीती ही सन्मार्गा, आपापले कर्तव्य जगा, प्रचार सूर्याची दाखवी, जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे, तेव्हा दंडभेदाचा अवलंब घडे, ऐसेची वाढत गेले पोवाडे विकृतीचे,
परिदंडे अन्याय जरी नाशते, लोक जरी सुधारले असते, तरी तुरुंग हे न वाढते, गुन्हे न होते अधिकाधिक. हेची जाणोनी सज्जन म्हणती, जागवा हृदयातील अंतर्ज्योती, तरीच सुधारेल मानव वृत्ती, जग होईल आदर्श. जे जे म्हणती सत्य वाचून, गाव होईना आदर्शवान, त्यांचे हे म्हणणे नाही परिपूर्ण, ठेवावी खून बांधोनी. त्यासी पाहिजे सत्प्रचारक, प्रेमळ सरळ नम्र भाविक, सत्य वाचूनही करी हाक, पूर्ण लोकांची सेवा प्रेमे. अहो जनशक्ती केवढी महान, ती जो आणील संघटोन, तो स्वर्गावरीही लावील निशान, आपुल्या कार्ये. हाती न घेता तरवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली. जगी आजवर जे कार्य घडले, ते प्रचारकांच्या करवी झाले. प्रचारक नाही म्हणून अडले कार्य आपुले. ग्रामसुधारा वया मूलमंत्र, उत्तम पाहिजे प्रचारतंत्र. प्रचारका वाचून सर्वत्र नडते आहे, प्रचारकाची पाठवळे. तिकडे तिकडे सूर्य मावळे, उदासीनतेचे अंधार जाळे पसरोनी राही. प्रचार जेथे धावला दिसे, तेथील गावची स्वर्गसी भासे. जनलोक न्यायास साजेसे वागती तेथे, प्रचारक प्रेतात प्राण आणि दुबळ्यासी करी कार्याभिमानी. बिघडवी आणि सुधारावी दोन्ही प्रचारक, प्रचार ही कला आहे, प्रचार अंतकरण ही राहे. पोट भरावयाचाही उपाय प्रचारतंत्र. प्रचार खोट्यास खपवी बाजारी, प्रचार गोट्यास देव करी. प्रचार युद्धाची वाजवी भेरी, वृष्टी ही करी अमृताची. काहीकांचा स्वभावची असे, अपप्रचार करोनी भरावे खिसे. जना नागविता आनंद दिसे काहीकांना, परी तो प्रचारक दुराचारी. आपण मरोनी इतरा मारी, यानेच बिघडली गावाची थोरी. अशांती संसारी माजली, त्यांच्या विषारी प्रचाराहून झाला पाहिजे प्रबल पूर्ण. सत्यप्रचार आपुला महान, तरीच परिवर्तन सहज घडे. जोवरी अंतकरण नाही गुंतले, तोवरी प्रचार वरवर चाले. यासाठी पाहिजे जीवनाची रंगले प्रचारकाचे. मित्र हो आदर्श कराया ग्राम, उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम, तरी चाले उत्तम काम गावाचे आपुल्या. राणी माशी घेऊन बैसली, जेथे मधमाशांची रीघ लागली. पाहता पाहता सृष्टी जमली, होईल ऐसे. श्रोतियांनी विचारला प्रश्न, प्रचार करील गावी पूर्ण. तया प्रचारकाचे लक्षण कैसे असे, प्रचारकाचे वर्तन कैसे, राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी. याची उत्तरे श्रवणी ऐका, जे जे गुण व्हावेत प्रचारका, ते अंगी बाणता सुधारील लोका कोणीही सहज. गावाचे भवितव्य कराया उज्ज्वल, पाहिजे प्रचारक शक्ती प्रबल. प्रचारका अंगी पाहिजे शील, सत्य चारित्र्य नम्रता. प्रचारकाची मुख्य लक्षणे, सत्य वाचून कार्य करणे, आत्मशुद्धीने गाव सुधारणे गवसे तया. त्यासी सत्तेची नाही चाड, नसे धनाचा मोहद्वाड. आत्मप्रेमाचा झरा अखंड वळवी मना. प्रचारक स्वभावाचा सरळ, वाईट मनोवृत्तीचा काळ. अंतकरण पाण्याहुनी निर्मळ, अहिंसक. बोलण्यात राही निर्भय, कष्ट करण्यातही पुढेच पाय. वागणूक तरी आदर्श राहे प्रचारकाची. प्रचारकाची दिनचर्या, वेळ जराही न घालवी वाया. जे जे शोभे सेवेच्या कार्या, ते ते करी सर्वची. नेत्रितयाच्या सात्विक तेज, बोलण्यात भरले असे ओज. राहणीत वैराग्य त्याग सहज प्रचारकाच्या. पिकलिया फळाचे देठ तुटले, तैसे प्रचारकाचे मन झाले. आसक्ती विषय सर्व गेले इंद्रियांचे, इंद्रियांसी नुरली उर्मी. सर्व उन्मुख सेवा कर्मी, पावसाळा हिवाळा गरमी सारखीच त्याशी. परी उदास नसे प्रचारकाची मती, नेहमी दिसेल हसरी मूर्ती. सदा कार्य करावयाची स्फूर्ती स्फुरली दिसे. कधी न करी चिडचिड, कोसळे का आपत्तीचा पहाड. श्रम करोनी जीवा पाड, लोक लावी सन्मार्गी. प्रचारकासी उरले नाही घर, सर्वची घरे त्याचे माहेर. सर्वजन हेची त्याचे गोत्र, विश्वामाजी. नाही सत्तेचे प्रलोभन, प्रतिष्ठेचेही कुठले भान. आपणासाठी न मागे धन, रेंगाळोनी कोणा. सत्कार्यासाठी पाठी लागे, धन जमीन मान मागे. सर्वस्व मागे प्राण मागे, न संकोचता. आपणासाठी काहीच नाही, जे करील ते सर्वांचे पाही. प्राण तोही अर्पावाही, भावना सेवेसाठी. सर्व करणे सर्वांसाठी, आत्म्यासाठी देवासाठी. बांधावया मनुष्यत्वाच्या गाठी समाधाने.
त्यासी एकची वासना उरली, जनता पाहिजे सुखे सुधरली, मानवांची दैनी गेली पाहिजे पिळोनिया, सर्वांची प्रार्थना व्हावी एक, मानवांचा व्यवहार मानवापूरक, राहणी सर्वांची समान सात्विक, सर्वांसाठी याचसाठी आटाआटी करावया पडतो संकष्टी, प्राण तोही अर्पावा शेवटी वाटे त्यासी, ही भूमिका साधू संतांची, हीच साधने प्रचारकांची, प्रचाराचा कळस सत्याची संतपन, खरे प्रचारक साधू संत, त्यांनीच कळविला जगाचा हेत, सत्य काय काय सत्य जगा माझी, तेथूनच प्रचारकांची निर्मिती, प्रचारक सत्य समजावोनी घेती, शंका समाधान ऐकती मन लावोनी, जया क्षणी बोध झाला अंतकरणी स्फुरू लागला, त्यासी अभ्यासाने चांगला बळकट करीती सत्संगी, मनन करोनी आत्मसात करीती, मग पुढे तैसीच होय मती, एकदा वाणी रंगली सुमती, सरळ चाल मापतीचे, उत्तम पुरुषाने कान फुंकले, समजा त्याने मंत्रची घेतले, मग वारिया परी प्रचार चाले प्रचारकाचा, प्रचारक प्रचारानेच प्रचार करी, त्याचे माप चाले वाऱ्यावरी, वाहन पोहण्याचे अगोदरी प्रचार धावे तयाचा, जो जो कोणी जिकडे भेटला त्यासा आपुले सांगत सुटला, पाहण्याची नाही मेघापरी त्याला, घेतो कोणी की नाही फाटका तुटका कोणी दिसो, गरीब अमीर कोणी असो, विद्वान शिक्षित हसो रुसो, प्रचार त्याचा बंद नाही, कोणी असो कोण्या पंथाचा, आधार देई त्यासीच त्याचा, ओघ चालला प्रचाराचा, खळगे भरीत दिसती ते, जरा मुखवटा डोळ्यांनी पाहिला, वाचा फुटली प्रचारकाला, राघुपरी बोलत सुटला, होय नव्हे सर्व काही, लोकांनी जरी थांब म्हटले तरी याचे कार्य झाले, जरा वेळाने पुन्हा चाले रस्ता करीत शब्दगंगा, प्रचारकाचे बोल तत्ववादी, अचूक धरोनी संशयाछेदी, टोचक नसताही मर्मभेदी सरस हृदयाचे, कोणी विरोधक शिव्या देई, हासुनी शब्द त्याचे साही, गोड बोलोनी समजावीत जाई, आपुले म्हणणे सहनशीलताची त्याचे ब्रीद, कधी तोंडी नये अपशब्द, जरी झाला वादविवाद तरी गांभीर्यासी न सोडी, कोणी हट न बोलता अंगी ठेवोनी सहनशीलता, आपले तत्व बोलता चालता समजावोनी दे प्रचारक, गोड बोलोनी मना वळवी, गावाच्या सेवे लागी लावी, अनंत प्रकारे वृत्ती बरवी करोनी सोडी, बिघडलेले घर सुधरवी, फाटाफूट तेथे संगती जुळवी, निर्दयासीही दया उपजवी, नाना प्रयत्ने प्रचारकाची यत्न साधना, सांगताची नये एकच कोणा, नाना प्रकार नाना योजना प्रचारकापाशी, कोठे भजनातून प्रचार करी, कोठे प्रार्थना करून कानी भरी, कोठे कथा सांगून मनासी सावरी प्रचारक, कोठे कीर्तन प्रवचन करी, तुंबडी पोवाडे नाना परी, यात्रा उत्सव हाती धरी प्रचारक, कोठे उद्योगातून हात घाली, कोठे कलारंजनाने जनता वेधली, मनोरंजनातूनही चाली चालावी कोठे, कोठे व्यायामातूनही स्फूर्ती भरली, कोठे पार्टीतही सभा रंगली, कोठे लग्नातून सुरुवात केली पाहिजे त्याने, कोठे जन्मतिथी पुण्यतिथी मौजी बंधनेही न ठेवी रीती, जैसी वेळ पडे प्रचारकाप्रती सर्व करी स्वभावे, कोठे शिंपियाचे दुकानी, कोठे न्हावियाचे सलुनी, ओटी चोहटी चहू कोणी प्रचार चाले, हाटी बाजारी तेची करी, तमाशी तेची बोले वैखरी, प्रचारकाची ऐसी बावरी जिव्हा असे, कोठे आई बाई पाशी बैसे, त्याने घरातील वळवी मानसे, काय मार्गाने प्रचारक घुसे हे तो सांगता नये कोणा, कामातुनी गाण्यातुनी हसनातुनी व्यसनातुनी, चालता बोलता प्रचारवाणी रंगे त्याची, प्रचारक असे बालकात बालक, तरुणासी बोधाया तरुण सम्यक, वृद्धासी द्यावया अनुभव सात्विक त्याचे पाशी, मुलांत जाऊनी सेवा वाढवी, मुलीं माझी कला उपजवी, तरुण तरुणी दोघांतेही लावी गाव सेवेला, व्यसनाधीनाची धरी संगती, परी नीट करावया त्याची मती, डाव न चुके कल्पांती प्रचारकाचा, नाना कला त्यांच्या अंगी, जैसी वेळ पडे प्रसंगी, रंगवी नाना साधन रंगी प्रचार आपुला, तारतम्य ठेवोनी अंतरी, गोड बोलोनी प्रचार करी, वाटे टाकली मोहनी भरी गावावरी प्रचारकाने, तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनी, त्यासी भगताची पडे मोहनी, लोक धावती बोलता क्षणी, कार्य कराया गावाचे, हा हा म्हणता गाव फिरला, सवे लोकांचा थवा घेऊन आला, सांगेल तैसे करू लागला प्रचारक त्यासी,
ऐसा प्रचारक जादूगार, त्याच्या मुठीत जनसागर, नव्या सृष्टीचा कारागीर, साधा सुधा प्रचारक सर्वांशी बोलणी पुरे, ज्ञानी अंगी त्याच्या संचरे, रोमा रोमात वैराग्य अंकुरे, दिसती तयाच्या. म्हणून असे आकर्षण, लोक धावूनी येती पक्षा समान, करावया गाव स्वयंपूर्ण, प्रचारकची पाहिजे त्याचे अंगी महान निश्चय, जे संकल्पील घेईल ठाय, नाना करोनी उपाय साधील त्यासी, त्याचा प्रचार महाप्रबल, चालतसे सर्वस्पर्शी सर्वकाल, प्रचाराविन एकही बोल न निघे त्याचा, काय करावे हेची बोलणे, न करावे ते काहीच न जाणे, नाही हे बोलणेची उणे, तयाच्या जीवनकोशी, काय नाही आमुच्या गावी, त्याची ही वदंताच कळावी, हाती घेता करोनी दावी, पूर्तीच त्याची, नसले ते उभे करी, लोकजीवनाची कला कुसरी, चेतना जीवाजीवात भरी सत्कार्याची, ज्याचा प्रचार हाती धरला, समजोनी जावे पूर्ण केला, नाहीतरी आपणची मेला, समजावा प्रचारक, म्हणून बोललो गावाचे अधिष्ठान, प्रथम पाहिजे प्रचारक महान, जी जी असेल ती उणीव भरोन, काढावया गावाची, सारांश प्रचारक ज्या गावी, तेथे दुसरी पंढरीच जाणावी, जनामना पाशाना नाचवी आनंदाने, ऐसे प्रचारक निवडा गावी, मग गाव नांदेल वैभवी, सेवा मंडळे स्थापून द्यावी सेवेसाठी, ऐसे गाव ज्यांनी केले, तेची कीर्तिवंत होती भले, म्हणून पाहिजे आरंभिले प्रचार कार्य, त्यासाठी पुन्हा पुन्हा बोललो, प्रचारक करावयासी लागलो, प्रचारकां करवी झालो दास सर्व लोकांचा, निश्चय ग्राम निर्मावया, प्रचारक हाची मुख्य पाया, ग्रामगीता ही याच कार्या निर्माण केली तुकड्या म्हणे, इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत, कथिला प्रचारक महिमा येथ 8वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.